सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची वैद्यकीय सूचना. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने दिली आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. प्रत्येक व्यक्तीची आरोग्य स्थिती वेगळी असू शकते, त्यामुळे कोणतेही आरोग्याशी संबंधित शंका किंवा समस्या असल्यास कृपया पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता आपण आजचा विषय समजून घेऊया. गरोदरपण हा महिलांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा मानला जातो. या काळात महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी योग्य काळजी घेणे खूप आवश्यक असते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात अनेक महिलांना थकवा, मळमळ किंवा उलट्या होण्याचा त्रास जाणवू शकतो. हे प्रामुख्याने शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे घडते आणि बहुतांश वेळा हे बदल काही काळानंतर कमी होतात. या काळात संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. आहारात फळे, भाज्या, प्रोटीनयुक्त पदार्थ आणि पोषक अन्न असणे आवश्यक आहे. यामुळे आईच्या शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि बाळाच्या वाढीस देखील मदत होते. गरोदरपणात पुरेसे पाणी पिणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. शरीर हायड्रेटेड राहिल्यास थकवा कमी जाणवतो आणि शरीर अधिक निरोगी राहते. या काळात पुरेशी विश्रांती घेणे देखील अत्यंत आवश्यक असते. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे महिलांना लवकर थकवा जाणवू शकतो, त्यामुळे योग्य झोप आणि आराम मिळणे महत्त्वाचे आहे. अनेक डॉक्टर हलका व्यायाम किंवा चालणे देखील सुचवतात, परंतु कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गरोदरपणात नियमित वैद्यकीय तपासणी करणे देखील खूप महत्त्वाचे असते. डॉक्टरांकडे नियमित तपासणी केल्यामुळे आई आणि बाळ दोघांची आरोग्य स्थिती तपासता येते आणि कोणतीही समस्या असल्यास वेळेत उपाय करता येतो. याशिवाय मानसिक आरोग्याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. शांत वातावरण, सकारात्मक विचार आणि कौटुंबिक आधार या गोष्टी गरोदरपणात अधिक आरामदायक बनू शकतात. काही वेळा गरोदरपणात पाठीचा त्रास, पाय सुजणे किंवा थोडी अस्वस्थता देखील जाणवू शकते. अशा वेळी योग्य विश्रांती घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे गरोदरपणा हा नैसर्गिक आणि सुंदर प्रवास असला तरी एक योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.